आपल्याला बनवायचं आहे. मोहोळला राष्ट्रीय महामार्ग गेला, रेल्वे गेली, परंतु आंबेडकरच्या दडपशाहीनं या मोहोळचा सत्यानाश करण्याचं काम केलं. ती बाजारपेठ संपवण्याचं काम झालं. ती शासकीय कार्यालय पळवून अनगर राजधानी करण्याचं काम जे झालं. परंतु आज मी या बुद्ध विहारातून बाबासाहेबांच्या त्या हिला साक्ष ठेवून सांगतो की मोहोळ एक सुंदर असं शहर बनवणं हे आमचं स्वप्न आहे. मोहोळची बाजारपेठ ही जिल्ह्यामध्ये नावारूपाला येईल आणि जे जे अनगरला गेलेली कार्यालय आहेत ती थोड्याच दिवसामध्ये मोहोळ एक बाजारपेठ पुन्हा एकदा मोहोळला गतवैभव मिळवून देणं, तुमच्या मोहोळच्या स्वातंत्र्याला हातभार लावणं म्हणून एक मोहोळच्या आमदार म्हणून विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर बाळासाहेब हा राजू खरे आपण पाचाल जे 30 वर्षात झालं नाही ते येत्या 5 वर्षात मला करायचं आहे. आज अशी चर्चा आहे की आमदार म्हणतो की आमचं सरकार, तुझं सरकार कसं 34 वर्ष शिवसेनेचं, आता शिवसेनेचा मुख्यमंत्री माझा ऐकणार का त्याचा ऐकणार? माझा ऐकणार ना. तरी तुतारी मी घेतली असती, 34 वर्ष तिकडे होतो ना. पैशांची काय आपल्याला अडचण नाहीये. शिंदे साहेब असू द्या, उद्धव साहेब, नगर परिषद पण आणायची आहे. आपण पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, मोहोळला एक सुंदर शहर आपल्याला बनवायचं. मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप जातीचा बनावट दाखला घेऊन लढणाऱ्या यशवंत मानेंनी केलं. या यशवंत मानेला गाडण्याचं काम या मोहोळच्या जनतेने केलं. 30,202 मतांनी यशवंत मानेचा पराभव करून आपण त्याला इंदापूरला पार्सल पाठवलेला आहे. या मतदारसंघाचे आता काही काम नाही, आता सगळं काम राजू खरेचं आहे. कारण आमदार म्हणून राजू खरेला तुम्ही निवडून दिलेलं आहे. आणि लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की मतदार हा राजा आहे. आता कोण मालक नाही, तर लोकशाही आहे. मालकशाही आता संपलेली आहे. त्यामुळे जे जे कार्यालय गेलेले आहेत तिथे कार्यालय मोहोळला येतील. जास्त आगाऊपणा केलं तर अनगर माड्याला जोडलं जाईल. आपण असंच याही पुढं विकासासाठी सगळ्यांनी मिळून साथ द्यावी. 5 वर्षाचा काळ आहे, दिवस रात्र आपल्याला काम करायचं आहे. सरकार कुणाचंही असू द्या, बाळासाहेब बरोबर, रमेश बाळासाहेब बरोबर, सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त निधी हा मोहोळ शहराला येईल. आणि जे 4,000 निधी आणून वल्लग्ना केल्या होत्या त्या निधीसाठी मी आता आमदार पदाची शपथ घेऊन येतो तर मग आढावा बैठक घेतो. आढावा बैठकीत 4,000 कोटी कुठं कुठे गेलेले आहेत ते सगळं पहिलं 15 दिवसात काढतो. सरकारकडनं नवा पैसा मोहोळचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम करू. मोहोळ एक सुंदर शहर. मला 2 मुली आहेत आणि मी इलेक्शनमध्ये माझा बाळासाहेब अजेंडा होता की मोहोळमध्ये मुलींसाठी स्वतंत्र असं सुरक्षित महाविद्यालय उभा करायचं. सुरक्षित राहिल्या पाहिजे म्हणून कायदा आपलं काम करेल. गुंडशाही, दादागिरी, दडपशाही, तानाशाही बिलकुल मोहोळमध्ये चालू दिली जाणार नाही. कायद्याचं राज्य मोहोळमध्ये असेल एवढं या सरकारला उत्तर देताना सांगतो. आपण सगळ्यांनी या शहराच्या विकासासाठी हातभार लावा. मी मगा म्हणाल्याप्रमाणे आपल्याला शिवशक्ती आणि भ्रमशक्ती एकत्र करून त्याची नगरपालिका जिंकायची आहे. लक्षात ठेवा.